विराट. पूर्ण नाव सांगा. विराट शंकर इंगळे. बरं, काय त्रास व्हायचा बाळाला? बाळाला त्रास जास्त बोलत नव्हता, वस्तू धरत नव्हता काय. आणि आता थोडंसं धरतोय आणि बोलतोय थोडा थोडा. काय बोलतोय? आई म्हणून बोलतो आणि घे की म्हणतोय. आणि वस्तू काय धरत नाही अजून, पण मोठी धरून ठेवतोय. हात थोडासा धरतोय. त्याच्यामध्ये पण फरक वाटतोय का जरा? कशात? त्या हाताच्या ह्याच्यामध्ये मुठी धरण्यामध्ये पण थोडा थोडा वाटतोय. काय फरक वाटतोय? थोडा ढिला सोडतोय, असं ढिला सोडतोय आणि घेतोय. पहिला सोडत नव्हता, असं काय मोठी धरूनच राहायचं. कोणी पाठवलं तुम्हाला इकडे आमच्याकडे? डॉक्टरांनी चव्हाण हॉस्पिटल. काय म्हणले आमच्या डॉक्टर चव्हाण साहेब, आबासाहेब काय म्हणले? जेव्हा म्हणलं मी तुमचं प्रयत्न व्यवस्थित आणि बारीक किती दिवसात फरक पडला ह्या? 15 दिवसात. फक्त 15 दिवसात? 15 दिवसात म्हणजे जरा थोडं ऍक्टिव्हपणा पण वाढला. कसं? ओळखण्यात बोलण्यात माणसं ओळखतोय, धरतोय, ऍक्टिव्हपणा पण वाढलाय. पहिलं होतं का तसं? पहिला पण तसं होतं, पण आता जरा जास्तच. दाखवा बरं जरा मला, कसं खेळतोय, काय करतोय, रडतोय जाता ती. आता रडतोय. दाखवा की, खेळून दाखवा की कसं खेळतोय, काय विराट कसं बोलतोय, काय करतोय. विराट असं बोललेलं कळतंय का त्याला? हा, माणसं वगैरे कळत. आईकडे बघतोय की आता. विराट काय विराट? पहिलं असं कळत होतं का? एवढं नव्हतं. हा, आता हाक मारल्यावर बघतोय की. बघतोय. पहिलं बघत होता का? बघत होतं, पण तेवढं असं नव्हतं असं. आता राग आल्यावर चिडतो. होय ना? अंगाला झटलं तर पण खूप करतो असं. पहिला करत नव्हतं असं काय. असं तसं गोळ्याचं औषध थांबवलं ना, असं पाऊल टाकल्यावर आणि पटपट आणि चालतोय. आता चालत माझ्याकडे व्हिडिओ आहे तसं. चालतोय व्हिडिओ काढला. चालतोय, दाखवा बरं इथे चालून. हे ते व्हिडिओ राहू द्या, हे ते उभा करून दाखवा, चालून दाखवा. पण सुधारणा वाटते त्याच्यात, म्हणजे त्याची जी उभा राहणं आहे किंवा पाऊल टाकणं आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला. पण कमीत कमी उभा तर राहायला लागला. शाबास. हा, अजून एकदा पाय पाय. हा, पाय पाय. हा, म्हणजे असं पाय टाक. हा, असं पाय टाकायला लागलाय. पहिला असं पाय टाकत होता का? म्हणजे आता आपण जे हा आत्मविश्वास दाखवला आपल्या चव्हाण डॉक्टरांना, त्यांना काय निरोप द्याला आता तुमच्या अनुभवातून? मी जाऊन दिला काय सांगितलं? मी जाऊन दिला, फरक पडला म्हणून सांगितलं. आता ज्यांच्याकडे अशी मुलं आहेत, जी मुलं चालत नाहीत, बोलत नाहीत, त्यांच्या आई वडिलांना काय सांगाल तुम्ही आता? हा, फरक पडलाय, खूप फरक पडेल. लोकांना टेन्शन होतं ना, नाही चालाय बोलाय आल्यावर. मग त्या आईला काय सांगाल तुम्ही आता ह्या तुमच्या अनुभवातून? 15 दिवसात फरक आहे फक्त. फरक पडलाय, आम्हाला पण खूप फरक पडलाय. तुम्ही पण दवाखान्यात सांगणार त्यांना सगळ्यांना. फी बी लई घेतोय काय, कसं? नाही, कमी घेते. परवडती का सगळ्यांना? परवडते. पण लोक तर म्हणतात शाबुदाण्याच्या पायाने काय फरक पडतोय? दमाने पडतोय का 15 दिवसात लगेच पडतोय, कसं म्हणाल? 15 दिवसात आम्हाला तर फरक पडलाय, पण इतर जणांना वाटतंय की उशिरा होतंय. पण तुम्हाला काय वाटतं, उशिरा पडतोय का लगेच पडतोय? आम्हाला लगेच फरक पडला. 15 दिवसात काय काय करायला लागला? हे सगळंच करायला लागलं. थोडं बोलायचं प्रयत्न, हसायचं प्रयत्न, चालायचं प्रयत्न करतो. मग काय राहिलं आता? थोडा धरायला चालायचं. म्हणजे सगळंच फरक किती दिवसात पडलाय? 15 दिवसात. मग उशिरा पडतोय का लवकर पडतोय? लवकर. मग लोक तर म्हणतात लय उशीर लागतो आमच्या शाबुदाण्याच्या गोळ्याला. आता त्यांच्या मला दिसलं ते आम्ही सांगितलं. पण तुमचा तर अनुभव असा थांबला ना लगेच फुल पडायचा.